Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. नागपूरसह संपूर्ण विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे। जीवाची काहिली या ठिकाणी होत आहे, लाहीलाही होत आहे। अशा परिस्थितीमध्ये पोहणाऱ्यांचं प्रमाण जे आहे ते नागपुरातील अंबाझरी तलावात वाढलेलं आहे। आपण बघू शकतो नागपूरच्या या प्रसिद्ध अंबाझरी तलावात दुपारच्या वेळेस हे सगळे स्विमर जे आहे ते या ठिकाणी पोहण्याचा आनंद घेण्यासाठी येतात। कडाक्याचं ऊन आहे, तापमान 45°C पर्यंत जाईल असा अंदाज जो आहे तो या ठिकाणी हवामान विभागाने वर्तवलेला आहे। त्यामुळे दुपारच्या वेळेस जे आहे या तापमानामध्ये, आता कडाक्याचं तापमान आहे आणि या तापमानामध्ये दुपारच्या वेळेस आपण बघू शकतो या ठिकाणी पोहण्याचा आनंद लुटणारे हे तरुण जे आहे ते या ठिकाणी दिसत आहेत। लहान मुलं सुद्धा या ठिकाणी पोहायला जे आहे ते या ठिकाणी आलेले आहेत। हा प्रसिद्ध असा हा अंबाझरी तलाव आणि या तलावात दुपारच्या वेळेस पोहणाऱ्यांची ही गर्दी जी आहे ती आपण या ठिकाणी बघू शकतो। तापमान वाढलेलं आहे आणि तापमान वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात दिवसा जर रस्ते आपण बघितले नागपूरचे तर ओस पडलेले दिसतात, कारण की 42, 43, 45°C तापमानामध्ये जे आहे ते लोक फारसे बाहेर पडत नाही, परंतु काही लोक जे आहेत जे हौशी स्विमर आहेत ते या ठिकाणी नागपुरातील अंबाझरी तलावात पोहताना दिसत आहेत। आपण बघू शकतो उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहे आणि आनंद घेण्यासाठी हे सगळे बच्चे कंपनी जी आहे ते या ठिकाणी आलेले आहेत। आपण हे बघा, हे दृश्य, हे लहान मुलं सुद्धा या ठिकाणी आहेत आणि यांना विचारूया नेमकं। हे बघा, हा छोटासा पोहायला शिकतोय अंबाझरी तलावामध्ये। कडाक्याचं ऊन आहे आणि या उन्हात आला। काय सांगशील, एकीकडे तापमान वाढलेलं आहे, कडाक्याचं ऊन आहे, तू पोहायला आला, पोहणं शिकतोय? हो हो पोहता येते का? हो। किती दिवस झाले पोहायला येतोय? 3-4 दिवस झाले। ऊन वाढलेलं आहे हा? हो नक्कीच आपण बघू शकतो हा गेले 4-5 दिवस झाले पोहायला या ठिकाणी येतोय। तापमान वाढलेलं आहे, नागपूरचं तापमान 42च्या पुढे गेलेलं आहे आणि 45°C तापमानाचा इशारा देण्यात आलेला आहे, म्हणजे हीटवेव्हचा इशारा देण्यात आलेला आहे। आणि कडाक्याच्या उन्हात नागपूरच्या प्रसिद्ध अंबाझरी तलावात पोहणाऱ्यांची ही गर्दी आपण बघू शकतो। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne.